नमस्कार. श्री स्वामी समर्थ. शिवलीलामृत पारायणाने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात, आपल्या अडीअडचणी दूर होतात, आपल्याला ऐश्वर्य संतती प्राप्त होते आणि इतकंच नाही तर आपल्याला कर्जातून आजारपणातून मुक्ती मिळतं. असे हे पारायण कसे करावे, पारायणाचे नियम काय, पारायण पद्धती किती, पूजा मांडणी हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला ऐकायला विसरू नका. पारायण सुरू करण्याआधी महादेवाच्या मंदिरात जाऊन शिवपिंडाला बेलपत्र, पांढरी फुले वाहून प्रार्थना करावी. आपल्या आशीर्वादाने मी आज शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करणार आहे. माझं पारायण निर्विघ्न पार पडू द्या, कोणतीही अडचण येऊन देऊ नका आणि माझी मनोकामना पूर्ण करा, अशी प्रार्थना करायची आहे. आणि नंतर गोडाचा नैवेद्य ठेवायचा आहे. घरी आल्यावर देवाजवळ बसायचं आहे. प्रथम पारायण सुरुवात करण्याआधी संकल्प करायचा आहे की हे पारायण मी का करणार आहे. तर तो संकल्प आपण देवाला सांगायचा आहे आणि संकल्प करून पारणाला बसायचं आहे. तर पारायण करण्याच्या जे पद्धती आहेत किंवा जे नियम आहेत ते पहिल्यांदा आपण जाणून घेणार आहोत. शक्यतो श्रावण महिन्यात सोमवारी या ग्रंथाच्या पठणाला सुरुवात करावी. मात्र शक्य नसेल तर कुठल्याही दिवशी आपण पारायण करू शकता. पारायण काळात शरीराने आणि मनाने स्वच्छ असणे अत्यंत आवश्यक आहे. पारायण काळात एक वेळ जेवण करावे. जर एखादी आजारी वगैरे व्यक्ती असेल तर त्यावेळेस तिने उपवास नाही केला तरी चालतो. सात्विक आहार घ्यावा श्रावण महिन्यामध्ये आणि कांदा लसूण वर्ज्य आहे, खाऊ नये. मांसाहार मद्यपान करू नये. पोथी वाचून झाल्यावरच जेवण करावे आणि पोथीलाही नैवेद्य दाखवावा. ब्रह्मचर्य पाळावे. तसेच अन्न घेऊ नये. दुसऱ्याच्या घरचं या काळात खाऊ नये. तसेच हॉटेलचं जेवणसुद्धा आपल्याला पारायण काळात घ्यायचं नाही आहे. तसेच पारायण काळामध्ये दिवा सतत तेवत ठेवायचा आहे. गादीवरती पारायण काळात झोपायचं नाही तर आपल्याला चटईवरती झोपायचं आहे. भगवान शंकरांना किंवा शिवलिंगाला चंदन भस्म लावायचं आहे. पांढरी फुले व्हावी. 3 पाणी बेलपत्र व्हावं. तुटलेलं बेलपत्र वगैरे वाहू नये. तसेच भगवान शंकरांना किंवा शिवपिंडीला अष्टगंध हळदी कुंकू लावू नये. बेलाची पाने, पांढरी फुले, दूध, शुद्ध जल, दही भाताचा नैवेद्य या साऱ्या गोष्टी शंकराला प्रिय मानल्या जातात आणि त्यामुळे याचं शिवपूजेमध्ये फार महत्त्व आहे. म्हणजे या गोष्टी आपण शिवपूजेमध्ये आवर्जून सगळ्या घ्याव्यात. पारायण काळात आपल्या कपाळाला भस्म लावायला विसरू नये. शिवलीलामृत पारायण हे स्त्री किंवा पुरुष दोघेही करू शकतात. पारायण काळात महिलांना जर काही मासिक पाळी आली तर ते घरातील कोणत्याही व्यक्तीकडून किंवा शेजाऱ्यांकडून पूर्ण पारायण करून घ्यावं. पारायण काळात कसे वागावे हेही फार महत्त्वाचं आहे. म्हणजे आपलं आचरण शुद्ध, वाणी शुद्ध असावी आणि सात्विक असावी. म्हणजे खोटे बोलू नये, कोणाला फसवू नये, कोणाला दुखवू नये, वादविवाद करू नये, कठोर वाणी नसावी. शक्यतो कमी बोलावं म्हणजे जे या गोष्टी आपल्याकडून होणारच नाही. पारायण काळामध्ये ओम नमः शिवाय मंत्राचं पठण शक्य होईल तेवढं करत राहावे मनातली मनात. ज्यांना पारायण शक्य नाही त्यांनी नित्यच्या 24 ओव्या किंवा शिवलीलामृत 11वा अध्याय करावा. पारायण काळात शिवलीलामृत पोथीचं रोज पूजा करावी. पोथी जाग्यावरून हलवू नये. पारायण काळात सकाळ संध्याकाळ आरती नैवेद्य दाखवावा. आता वाचन शक्यतो पहाटे करावे पोथीचे, किंवा ज्यांना पहाटे शक्य नसेल त्यांनी प्रदोष काळामध्ये वाचन करावे. प्रदोष काळ कोणते तर सूर्यास्ताच्या अगोदरचा 1.5 तास आणि सूर्यास्ताच्या नंतरचा 1.5 तास. तर म्हणजे संध्याकाळी 4:30 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत पोथी वाचू शकतो. आता आपल्याला पारायण काळामध्ये जी पूजेची मांडणी आहे ती कशी करायची ती पाहून घेऊयात. शिवलीलामृत पोथीसाठी प्रथम 2 पाट किंवा आपल्याकडे 2 चौरंग या दोन्हीपैकी एक असावे. एक पाट पोथीसाठी आणि दुसरा जो आहे तो देवतेच्या स्थापनेसाठी
असे 2 पाट आपल्याला आवश्यक आहेत किंवा 2 चौरं. आता पोती मांडण्याच्या जागी आपल्याला गोमूत्र शिंपडून जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आणि दिव्याचं पूजन प्रथम करून घ्यायचं. नंतर चौरंगावरती पांढरे वस्त्र अंथरायचं. प्रथम आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ताम्हनात घ्यायची. त्यांना पंचामृताने आंघोळ घालून नंतर शुद्ध जलाने त्यांना आंघोळ घालायची. बाप्पाला शुद्ध स्वच्छ पुसून पाटावरती तांदूळ ठेवून त्यावरती बाप्पांची मूर्ती ठेवायची आणि त्यांना गंध अक्षदा फुले व्हायची. नंतर शिवलिंग ताम्हनात घ्यायचं. स्वच्छ जलाने त्यांनाही आंघोळ घालायची. नंतर कच्च्या दुधाने आंघोळ घाला. दूध उकळलेलं तापवलेलं नसावं. कच्च्या दुधाने आंघोळ घालत असताना 108 वेळा ओम नमः शिवाय शिवमंत्राचा जप मनातली मनात करत अभिषेक करा. 108 वेळा दूध शिवपिंडीवरती घालायचे आपल्या चमच्याने. नंतर पाटावरती त्यांना पुसून बेलपत्रे फुले भस्म लावा. मनातली मनात ओम नमः शिवाय जप करावा. दुसऱ्या पाटावरती आपल्याला शिवलीलामृत पोथी पांढरे वस्त्र अंथरून त्यावरती ठेवायची. पोथीलाही भस्म फुले बेलपत्र व्हायच्यात आणि नंतर संकल्प करून आपल्याला पोथी वाचायला बसायची. त्याची माहिती मी सुरुवातीला सांगितलेलीच आहे. आता पारायण आपण वेगळ्या पद्धतीने कोणकोणत्या पद्धतीने करू शकतो आणि त्याच्या पद्धतीने त्याची फळ काय आहे ते पाहूयात. आता सप्ताह पारायण पद्धत 1 म्हणजे 1 आठवड्याचं पारायण की सोमवारी 15 अध्यायाचं एक संपूर्ण पारायण करावं. रोज 1 पारायण याप्रमाणे 7 दिवस 7 पारायणे करावी. म्हणजे अख्खं पुस्तक 7 दिवस रोज अख्खं वाचायचे 7 दिवस. नियम ह्याचे वरीलप्रमाणे. फल आहे सर्व इष्ट कामना पूर्ण होऊन रोग मृत्यू पाप ऋण दारिद्र्ये संकटे कोडासारखे असाध्य रोग बंधन इत्यादी टळतील. आरोग्य धन संपत्ती वाढेल आणि हे सर्व मिळून शेवटी शिव सायुज्यता मिळेल. सप्ताह पारायण पद्धत 2 आहे आठवड्याचीच. कोणत्याही सोमवारी सायंकाळी शंकराच्या मंदिरात जाऊन 11 बेलाची पाने पिंडीवर व्हायची व शंकराचे यथाशास्त्र दर्शन घेऊन मी शंकरांना प्रसन्न करून शांती समाधान आनंद जी इष्टकामना असेल ती बोलून प्राप्त करण्यासाठी श्री शिवलीलामृत पोथीचे 7 दिवसात पारायण करणार आहे. तर हे कार्य भगवान श्री शंकरांनी कृपा करून पूर्ण करून घ्यावे अशी त्यांच्यापाशी प्रार्थना करावी आणि ते किंवा स्वतःच्या घरी येऊन रात्रीच्या भोजनापूर्वी शिवलीलामृत पोथी वाचावी. मात्र पोथी वाचताना आपण सुचिरभूत असणे अत्यंत आवश्यक आहे. आता सोमवारी आपल्याला कशी वाचायची ती पाहूयात. सोमवारी आपल्याला 1 आणि 2 अशा अध्याय वाचायच्यात. मंगळवारी 3रा आणि 4, बुधवारी 5वा आणि 6वा, गुरुवारी 7वा 8वा, शुक्रवारी 9वा 10वा, शनिवारी 11 12 आणि रविवारी 13 14. म्हणजे प्रत्येक दिवशी 2-2 अध्याय वाचायचे. तसं 8 दिवस अध्याय हे वाचायच्यात आणि रविवारी रात्री आपल्याला परत 15वा जो अध्याय आहे तो वाचायचा आहे. नाही वाचला तरी चालेल पण वाचा. आणि जी 3री पारायण पद्धत आहे ती प्रत्येक श्रावण सोमवारी शिवलीलामृत पोथी आपण पूर्ण वाचायची. असं जेवढे श्रावण सोमवार आहेत त्या सोमवारी आपल्याला ही पोथी प्रत्येक सोमवारी वाचायची. तर तुम्हाला जसं जमेल तशी हे तिन्हीपैकी कुठलीही सेवा तुम्ही करू शकता. आता पारायण संपल्यावरती मंदिरात जाऊन महादेवांना बेलपत्र पांढरी फुले वाहून नैवेद्य दाखवावा. मंदिरातील पुजाऱ्याला दान म्हणून आपण पांढरे वस्त्र तांदूळ गहू शिदा म्हणून द्यावा. त्यांचा आदर सत्कार करावा किंवा एखाद्या जोडप्याला बोलावून सुद्धा आपण त्यांचा आदर सत्कार करू शकतो किंवा गरजू व्यक्तीला दानधर्म करावा. अशा पद्धतीने आपण पारायणाचं उद्यापन करावे. जर मंदिरात नाही जाता आलं तर हे सर्व आपण आपल्या घरच्या घरी करावे. श्रावण चातुर्मासातील एक पवित्र महिना असल्याने या काळात केलेले सर्व व्रत वैकल्ये पूजा केल्याने त्याचे फळही आपल्याला लवकर मिळते. शिवलीलामृत पारायण करण्यासाठी नियम कडक नाहीत आणि मंदिरात नाही गेलं तरी चालतं. फक्त ते मनापासून करणं एवढंच अत्यंत महत्त्वाचं आहे. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.